तर नमस्कार, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। तर ज्या महिलांना हा हप्ता आले नाही अशा महिला आता आक्रमक झालेल्या आहेत। तर अशा भरपूर महिलांनी आता जिल्हा अधिकारी कार्यालयावर ठिकठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे आंदोलन आणि मोर्चे काढलेले आहेत। तर हप्ता न येण्याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी चुकलेली आहे। तर ई-केवायसी करताना अगोदर वेबसाईटच चालत नव्हती, रात्री बेरात्री पहाटेला ई-केवायसी करावी लागत होती। अशा भरपूर महिला आहेत ज्यांच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट नाही। अशा महिलांची ई-केवायसी करताना त्यांना भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम येत होते। तर अशा महिलांना सेतू केंद्रावर जाऊन आपली ई-केवायसी करावी लागत होती। तर ई-केवायसी करताना त्या ई-केवायसीच्या प्रश्नांमध्ये होय की नाही या प्रश्नांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत होता। तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या हुशार महिला होत्या त्या महिलांनी आपली ई-केवायसी योग्यरित्या व्यवस्थित केलेली आहे। पण ज्या ग्रामीण भागातील अडाणी महिला होत्या आणि ज्यांच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेटची माहिती नाही, ज्यांना खरोखरच या लाडकी बहीण योजनेची गरज आहे, अशा महिलांना मात्र त्यांची ई-केवायसी व्यवस्थित करता आली नाही। त्यांची ई-केवायसी त्यांची चुकली असू शकते। तर अशा महिलांना आता शासनाने त्यांची ई-केवायसी सुधारण्याची एक संधी देण्यात यायला पाहिजे आहे। ज्या महिलांची ई-केवायसी आता चुकलेली असेल आणि ज्यांना हप्ते येणे बंद झालेले आहे, अशा महिलांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आपली तक्रार नोंद करायची आहे। आणि जर भरपूर महिलांची तक्रार नोंद होत असेल तर शासनाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मध्ये मुदतवाढ द्यावीच लागणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ई-केवायसी सुधारण्याची एक संधी व मुदतवाढ देण्यात यावी ही अपेक्षा करतो। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।